नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी रोशन सर ऑनलाईन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. भरपूर दिवसानंतर एक आनंदाची बातमी आली की आपल्या शाळा सुरू होणार आहेत. दरम्यानच्या पूर्ण काळात अनेक विद्यार्थ्यांनी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला, परंतु असेही काही विद्यार्थी होते जे शिक्षणापासून वंचित राहिले. त्या विद्यार्थ्यांसाठी एक सराव म्हणून आणि येणाऱ्या वर्गात आपण काय शिकणार आहोत त्याचा अभ्यास म्हणून आज मी हा पहिला व्हिडिओ लेक्चर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. संख्याज्ञान, दॅट इज द नंबर सिस्टम. मला माहित आहे की तुम्हाला संख्येबद्दलचं ज्ञान आहे. यू नो व्हॉट इज द नंबर. परंतु नंबर माहिती असताना आताही अनेक विद्यार्थ्यांना काही बेसिक गोष्टी माहिती नाहीत. त्या बेसिक गोष्टी म्हणजे कोणत्या? तर ज्या पद्धतीने एखादी भाषा आहे, काही लोकांची भाषा कोणती असेल? मराठी. काही लोक इंग्रजीमध्ये पण बोलत असतील, त्यांना इंग्लिश म्हणतो आपण, बरोबर. काही लोक हिंदीमध्ये बोलतात. काही लोकांची स्पॅनिश भाषा असेल, जर आपण भारताच्या बाहेर गेलो तर स्पॅनिश. वेगवेगळ्या भाषा आहेत. आपण जर भारतामध्येच बघितला तर भारतामध्ये सुद्धा वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. महत्वाची गोष्ट मला काय सांगायची आहे की ज्या पद्धतीने या मराठी भाषेमध्ये तुम्हाला माहिती असेल की मराठी भाषेत आपण म्हणतो मुळाक्षरे. मुळाक्षरे म्हणजेच मराठी भाषेची सुरुवात जी आहे ती मराठी भाषेची सुरुवात कुठून होत आहे? अ आ इ ई उ उ उ अशा पद्धतीने जे मुळाक्षरे आहेत आपले अ आ इ ई, तर ते कुठपर्यंत होतात? आपले शेवटचे क्ष आणि ज्ञ पर्यंत. म्हणजे साध्या भाषेत त्यांना 12 कडी सुद्धा आपण म्हणत असतो. आणि त्याच प्रकारे इंग्रजी भाषेचा जर विचार केला तर त्या इंग्रजी भाषेमध्ये आपण मुळाक्षरांच्या जागी नवीन शब्द म्हणतो, त्यांना अल्फाबेट. काय म्हणतो? अल्फाबेट. या अल्फाबेटची सुरुवात कुठून होत असते आपली? ए बी सी डी ई. ओके. आणि शेवटचा अल्फाबेट कोणता आहे? आपले एक्स वाय आणि झेड. यामध्ये दोन प्रकार आहेत अल्फाबेटमध्ये, कॅपिटल लेटर्स, स्मॉल लेटर्स, बरोबर आहे. म्हणजेच या ठिकाणी बघा की हा जो मुळाक्षर आहे आपला, हा अक्षर, आणि हा काय अल्फाबेट म्हटलं तर वर्ड. यांना आपण काय म्हणतो? मुळाक्षरांमध्ये मराठीला म्हणतो आपण अक्षर, ठीक आहे, आणि इंग्रजीमध्ये त्यालाच म्हणतो आपण अल्फाबेट. ओके. तर तुम्हाला माहित असेल अक्षरांपासून काय तयार होतो? अक्षरापासून तयार होतो शब्द. म्हणजेच इंग्रजीमध्ये आपण म्हटलं तर लेटर पासून तयार होतो वर्ड. ओके. त्याच पद्धतीने आपल्याला गणित शिकायचं आहे. गणित ही सुद्धा एक भाषा आहे. या गणित भाषेमध्ये ज्या पद्धतीचे मुळाक्षरे आहेत, अल्फाबेट आहेत, तसाच या गणितांमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अंक. अंक. हा, आता या गणिताला इंग्लिश मध्ये मॅथेमॅटिक्स, अंकांना आपण काय म्हणू इंग्लिशमध्ये? डिजिट्स. गणित म्हणजेच मॅथेमॅटिक्स आणि अंकाला म्हणायचं आहे डिजिट. परंतु तुम्ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या गणितामधील हे जे डिजिट्स आहेत, अंक आहेत, हे कोणकोणते आहेत? त्याच्यात कन्फ्युजन व्हायचं नाही आहे की गणितामधले अंक आहेत तुमचे 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 10 नाही. 10 इज द नंबर. म्हणजे जसा तुम्हाला आता या ठिकाणी लक्षात आलं ना की अक्षरांपासून काय बनतो आहे? शब्द. फ्रॉम लेटर, लेटर पासून काय तयार होत आहे? वर्ड. त्याचप्रमाणे या ठिकाणी गणितामध्ये काय होणार आहे? डिजिट म्हणजेच अंक. या अंकापासून काय तयार होणार आहे? संख्या. लक्षात.
म्हणजेच अंकाला इंग्लिश मध्ये काय सांगितलं मी तुम्हाला, डिजिट. तर डिजिट पासून काय तयार होणार आहे, नंबर. हे गोष्ट लक्षात ठेवा. मग तुमचा कन्फ्युजन कुठं होतो, जसा एक एक्झाम्पल मी घेत आहो, तो एक्झाम्पल आहे आय एम अ बॉय. आय एम अ बॉय हा इंग्रजी मधला एक वाक्य झाला, सेंटेन्स झाला. नाव या सेंटेन्स मध्ये म्हणजेच आपल्याला माहित आहे लेटर पासून वर्ड आणि वर्ड पासून काय होते, सेंटेन्स. अक्षरांपासून शब्द आणि शब्दांपासून वाक्य. तर या ठिकाणी या उदाहरणामध्ये काय आहे, आय. आय हा शब्दाचा काम करत आहे. आय लेटर पण आहे इंग्रजीमध्ये ABCD मधला, आणि आय काय आहे, हा वर्ड पण आहे, शब्द पण आहे. बरोबर आहे. त्याच प्रकारे या ठिकाणी जसा एखादा नंबर असेल, मानून चला मी लिहिलं एक्झाम्पल 10. ओके. तर 10 हा काय आहे, नंबर आहे. पण त्याच्या जागी समजा मी लिहिलं 8. तर 8 काय आहे, या ठिकाणी नंबरचा पण काम करत आहे आणि डिजिटचा पण काम करत आहे. म्हणजे जसा या ठिकाणी आपण म्हणतो की हा एम शब्द किती लेटरचा आहे, या ठिकाणी एम हा शब्द, एम हा वर्ड 2 लेटरचा आहे. 2 लेटर. बरोबर आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी 10 हा नंबर किती डिजिटचा आहे, 10 हा नंबर आहे 2 डिजिटचा. 2 डिजिट नंबर. म्हणजेच तुमचा कॉन्सेप्ट लक्षात यायला पाहिजे की आमच्या जवळ डिजिट्स काय, अंक, किती अंक आहेत त्या ठिकाणी गणितामध्ये. जसे मुळाक्षरे आहेत अ आ इ ई, इंग्लिश मधले अल्फाबेट्स आहेत ABCDEFGHIJKLMN. त्याचप्रमाणे गणितामध्ये 0 1 2 3 4 5 6 7 8 9 असे मिळून पूर्ण 10 डिजिट्स आहेत. 10 डिजिट्स, 10 अंक आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपण हे गोष्ट लक्षात घेतली की गणितामध्ये 10 डिजिट्स आहेत, अंक 10 आहेत. आता त्या डिजिट आहेत त्या वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळ्या असतात, हे सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. म्हणजे मराठी भाषेमधले जे अंक आहेत त्याला मराठी भाषेतील अंकांना आम्ही म्हणतो देवनागरी. काय म्हणतो आम्ही, देवनागरी. म्हणजे देवनागरी भाषेमध्ये अंक जे लिहितात ते लिहितात 0 1 2 3 4 5 6 7 8 9 हे अंक बोलतो. आता याच देवनागरीच्या जागी समजा इंग्रजीमध्ये आपण जर अभ्यास करत असलो तर इंग्रजी भाषेमध्ये आपण अंक कसे लिहितो बेटा, इंग्रजी भाषेमध्ये म्हणजेच इंग्लिश मध्ये आपण लिहितो 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि एक अंक आपला आहे 0. आता लक्षात घ्या की गणितामध्ये असा काही कंपल्सरी नाही आहे, जरुरी नाही आहे की तुम्हाला 10चे 10 अंक भेटतील. काही भाषांमध्ये म्हणजे काही भाषांमध्ये ही जी याला म्हणतो आम्ही स्क्रिप्ट, इंग्रजी म्हणतो याला म्हणायचं आहे स्क्रिप्ट म्हणजेच लिपी. ओके. ही लिहिण्याची जी पद्धती आहे ही काही भाषांमध्ये वेगवेगळी आहे. म्हणजे काही भाषांमध्ये हे 10 अंकाच्या जागी 5-6 अंकांमध्येच पूर्ण गणिताचे 1 2 3 4 1 2 3 4 केलेले आहेत. जसा एक देश आहे, एक लिपी आहे, त्या लिपीला म्हणायचं आहे रोमन लिपी. रोमन लिपीमध्ये जास्त अंकांची काही गरज पडत नाही. रोमन लिपीमध्ये 1 10 1 नंतर 5 5 10. ओके. 10 नंतर 50 नंतर 50 नंतर 100. बरोबर. 100 नंतर मग 500 1000 अशा पद्धतीने तुम्हाला या पद्धतीचे सिम्बॉल्स मिळतील. यांचा अर्थ मग वेगळा होतो. म्हणजे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की गणिता भाषामध्ये काही जागी तुम्हाला स्क्रिप्ट चेंज मिळेल, न्यूमरल्स चेंज मिळेल. अंक 0 1 2 3 च्या जागी इथं I V X हे इंग्रजीतले आपले आहेत,
तसे पण तुम्हाला वापरलेले दिसतील. काही भाषा अशा आहेत की ज्याच्यामध्ये इंग्रजी म्हणजे इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय, याला काय म्हणायचं, इंटरनॅशनल, की जगाने सर्वांनी आता स्वीकार केलेली भाषा जी आहे ती ही आहे. बरोबर. इंग्रजी मधलेच जे हे फॉन्ट आहेत 1 2 3 4 0 1 2 3 4 हे सर्व वापरले जातात. परंतु बोलताना बोली भाषा जी आहे डायलेक्टिक, ती डायलेक्टिक चेंज आहे, बोली भाषा चेंज आहे. जसा समजा तुम्ही विद्यार्थी म्हणून मोठे झाले, मग त्यानंतर तुम्ही नोकरीच्या संदर्भाने किंवा एखाद्या व्यवसायाच्या संदर्भाने किंवा इतर दुसऱ्या कोणत्या कामानिमित्ताने बाहेर राज्यात गेले किंवा बाहेर देशात गेले, तर तिथंही 1 2 3 4च चालेल, पण बोलण्याची पद्धती वेगळी राहू शकते. जसा तुम्हाला स्पॅनिशमध्ये जर माहिती असेल, स्पॅनिशमध्ये मी काही दिवसा अगोदर आम्ही प्रयत्न केला होता स्पॅनिश शिकण्याचा, नाही का. तर स्पॅनिशमध्ये काय म्हणतात, 1 म्हणजे उनो, मग 2 म्हणजे दोस, 3 म्हणजे त्रेस, 4 म्हणजे क्वात्रो, 5 म्हणजे सिंको, 6 म्हणजे सेस, मग 7 म्हणजे सिएते, 8 म्हणजे ओचो, 9 म्हणजे न्यावे आणि 10 म्हणजे देस. म्हणजे लिहिताना ते लोक असेच लिहितील, हे अंक हितूनच सुरू होतील, पण त्यांचा म्हणणार बोलताना बोली भाषेमध्ये चेंजेस राहते. ओके. जसा मराठीमध्ये आपण काय म्हणतो 1 2 3 4 5 6, इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणायचे आहे 1 2 3 4 5 6. तसा स्पॅनिशमध्ये काय म्हणायचं आहे उनो दोस त्रेस क्वात्रो सिंको सेस. आता हे त्यांच्या भाषेमधले आले, ठीक आहे. आणि तेच तेलुगूमध्ये जाल तर अकोटी रोंडू मुडू नालगू ऐदू, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या भाषेमधले 0 1 2 3 शिकायचे आहेत. फक्त गोष्ट लक्षात ठेवा, मला आज तुम्हाला हे सांगायचे आहे की सर्वांमध्ये हे जे डिजिट आहेत, या डिजिट पासूनच ती संख्या तयार झालेली असेल. मग ती संख्या किती डिजिटची तयार झालेली आहे, किती अंकांची तयार झालेली आहे, त्यावरून तेवढ्या अंकांची संख्या बनायची. म्हणजे तुमच्याजवळ तुम्हाला आता लक्षात येईल की आपल्या ज्या संख्या तयार होतात त्या संख्या कोणकोणत्या तयार होतात, एक अंकी संख्या, एक अंकी संख्या, 2 अंकी संख्या, 2 अंकी संख्यांमध्ये किती अंक राहतील, मग 2, मग 3 अंकी संख्या, 3 डिजिट नंबर, 3 अंकी संख्या, असे तुम्ही अंक वाढवत राहा, तेवढ्या अंकांची संख्या तयार होत राहील. ओके. आतापर्यंत फिक्स झालेलं नाही, आतापर्यंत कळलेलं नाही की 0 हा नंबर आहे की फक्त अंक आहे. काही वैज्ञानिक, काही मॅथमॅटिक्सचे जे नावाजलेले लोक आहेत ते या 0ला नंबर म्हणतात, कोणी डिजिट म्हणत आहेत. अन्यथा आपण काय म्हणू शकतो की एक अंकी संख्या कोणकोणत्या आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9, या सर्व संख्यांमध्ये एक एकच डिजिट आहे. मग 2 अंकी संख्या कुठपासून सुरू होतील बेटा, 10 पासून सुरू होतील, 10 पासून सुरू होतील, 10 11 12 13, असा जर आपण वाढत गेलो तर कुठपर्यंत जातील, मग 98 आणि 99 इथपर्यंत 2 अंकी संख्या राहते. मग 3 अंकी संख्यांची सुरुवात कुठून होईल, 3 अंकी संख्यांची सुरुवात होईल 100 100, 100, 101, 102, आणि अशाच पद्धतीने 3 अंकी संख्या कुठपर्यंत शेवटी जातील, 998, 998, 999 झाले. 1 2 3 3 अंक आहेत, म्हणजे 3 डिजिट नंबर. बरोबर आहे, 3 डिजिट नंबर. डिजिट म्हणजे हे डिजिट. ओके. त्यानंतर 4 अंकी संख्यांचा कुठून सुरुवात होईल, मग 4 अंकी संख्यांची सुरुवात होईल 1000 1000. बरोबर आहे. आणि मग मोठ्यात मोठी सर्वात 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती राहील, 9999. ओके. तशाच पद्धतीने 5 अंकी 6 अंकी, मग त्यावरूनच मग आपण शिकलेलो आहोत युनिट, टेन्स, 100 म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी, 10 कोटी,
इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतो आपण, युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, लॅक, 10 लॅक, क्रोड, 10 क्रोड, बरोबर आहे. आणि एक गोष्ट आणखी लक्षात ठेवायची आहे, कोणती, की आपल्या भारतामध्ये आपण म्हणतो एकक, दशक, शतक, हजार, 10,000, बरोबर आहे, लाख, दशलक्ष. ओके, इंग्रजीमध्ये त्याला वेगळं म्हणू, युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000. परंतु जागतिक स्तरावरती याचा दुसराच पद्धतीनं उच्चार केला जाते. याची पद्धती आहे युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, 100,000, 1 मिलियन, 10 मिलियन, 100 मिलियन, 1 बिलियन, 10 बिलियन, 100 बिलियन, है ना. मिलियन, बिलियन हे शब्द ऐकले असतील कधी, तर ते मिलियन, बिलियन मध्ये होतो आणि भारतीय पद्धतीमध्ये हजार, लाख याच्यामध्ये होतात. बघूयात आपण आता ते कसं एक सिस्टम असते. तर पण दोन संख्या पद्धती शिकूयात, म्हणजे नंबर सिस्टम दोन शिकूयात. एक म्हणजे भारतीय संख्या लेखन पद्धती, भारतीय संख्या पद्धती, ठीक आहे. याला आपण इंग्लिश मध्ये म्हणू शकतो इंडियन सिस्टम ऑफ न्यूमरेशन. इंडियन सिस्टम ऑफ न्यूमरेशन. आणि दुसरी कोणती राहील, आंतरराष्ट्रीय संख्या पद्धती. आंतरराष्ट्रीय संख्या पद्धती म्हणजेच आंतरराष्ट्रीय संख्या पद्धतीला आपण इंग्लिश मध्ये म्हणू शकतो इंटरनॅशनल सिस्टम ऑफ न्यूमरेशन. ओके, तर या ठिकाणी दोन गोष्टी लक्षात घ्या आवर्जून, की इंडियन सिस्टम मध्ये कसं असते, भारतीय पद्धतीमध्ये कसं असते. भारतीय मध्ये आपण शिकलेलो आहोत की या ठिकाणी एकक, दशक आणि शतक, बरोबर आहे. हे तीन कॉलम पहिल्यांदा एका याच्यामध्ये येतील, एकक, दशक आणि शतक. यालाच इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो, युनिट, टेन्स अँड 100. युनिट, टेन्स अँड 100. त्यानंतर एक हजारचा कॉलम असतो, त्यामध्ये 1000 आणि 10,000. काय आहे, 10,000 आणि हा 1000, याच्यामध्ये दोन असतील, ठीक आहे. आणि 1000, 10,000 ला काय म्हणतो आपण इंग्लिश मध्ये 1000 आणि 10,000. हा 1000 कॉलम आहे. मग याच्या नंतरचा कॉलम कोणता असतो, लक्ष, लाख, लक्ष किंवा लाख दोन्ही, ठीक आहे. याच्यामध्ये पण दोन कॉलम असतात आणि याला इंग्लिश मध्ये पण लॅक अशा पद्धतीने म्हणायचे आहे. ओके, आता तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे, की ज्यावेळी आपण भारतीय पद्धतीचा विचार करू की आमच्या जवळ किती अंक दिलेले आहेत, त्या अंकांवरून आपल्याला कॉमा कुठं द्यायचा आणि वाचन कसा करायचा ते शिकायचं आहे. भारतीय पद्धती आणि आंतरराष्ट्रीय पद्धती मीन्स इंडियन सिस्टम ऑफ न्यूमरेशन आणि इंटरनॅशनल सिस्टम ऑफ न्यूमरेशन मध्ये एकच गोष्ट सारखी आहे, ती म्हणजे की पहिल्या 3 अंकाच्या नंतर कॉमा येतो. भारतीय पद्धतीमध्ये पहिल्या 3 अंकानंतर म्हणजे एकक, दशक आणि शतक नंतर कॉमा येतो आणि नंतर मग पुढील जे कॉमा आहेत ते 2-2-2-2 नंतर येते. जसा उदाहरणात घेऊया आपण, जसा एक नंबर लिहिलेला आहे मी 3, 4, 6, 8. ओके, तर याला जर भारतीय पद्धतीनुसार घेतलं तर याला कॉमा कुठे लागेल बेटा, एकक, दशक आणि शतक नंतर कॉमा, म्हणजे एकक 1 2 3 3 नंतर कॉमा.
म्हणजे या नंबरला आपण काय वाचू शकतो, 3468. इंग्लिशमध्ये काय वाचू आपण याला, 3468. समजा याच्याच जागी आपण दुसरा एक्झाम्पल घेतला, 1 2 5 4 6. या ठिकाणी कॉमा कुठं लागेल, या ठिकाणी सुद्धा कॉमा किती अंकानंतर लागेल, 1 2 3, 3 अंकानंतर कॉमा द्यायचा आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला पटकन लक्षात येईल की या कॉमा नंतरचा पहिला जो भाग आहे तो म्हणजे हजारचा आहे. ओके, म्हणजे किती झाले, 12,546, 12,546. तिसरा उदाहरण आपण आता घेऊया, 568297. मग या तिसऱ्या उदाहरणामध्ये कसं केलं तुम्ही, पहिल्यांदा 3 अंकानंतर कॉमा, 3 डिजिट के बाद में कॉमा देना है. मग 3 अंकानंतर कॉमा दिला तर 1 2 3, 3 नंतर कॉमा दिला. आणि त्याच्या पुढचे कॉमा किती नंतर द्यायचे, 2 नंतर, 1 2, 2 नंतर कॉमा दिला. म्हणजे 5,68,297, 5,68,297. आता आणखी मोठी संख्या घेऊ याच्यापेक्षा, चौथा उदाहरण. ओके, आता कॉमा कसा द्यायचा बेटा, पहिल्यांदा कॉमा देत असताना 3, तो इंडियन सिस्टम असो किंवा इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय असो, दोघांमध्ये सारखंच. पहिल्यांदा 3 नंतर कॉमा, नंतर 2 नंतर कॉमा. 23,59,280. याला इंग्लिश मध्ये म्हणू 23,59,280. आता आपण दुसरी पद्धती बघूयात, ती म्हणजेच इंटरनॅशनल सिस्टम ऑफ न्यूमरेशन. ओके, आंतरराष्ट्रीय. इंटरनॅशनल सिस्टम ऑफ न्यूमरेशन मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पहिले जे 3 असतील, एकक दशक शतक, पहिल्यांदा 3 चा एक ग्रुप, त्यानंतर 3 चा एक ग्रुप. या 3 चा एक ग्रुप म्हणजे याला म्हणायचं आहे आपल्याला 1000. काय म्हणायचं आहे, 1000, 1000. ठीक आहे. नंतर 3 चा एक ग्रुप, त्याला इंग्लिश मध्ये म्हणायचं आहे मिलियन. काय म्हणायचं आहे, मिलियन. ओके, इथपर्यंत तरी पहिल्यांदा लक्षात घ्या, मिलियन आणि मग नंतर येतो बिलियन. मिलियन आणि त्यानंतर येतो बिलियन. तर बिलियन आपण नंतर लक्षात घेता येईल, पहिल्यांदा मिलियन लक्षात घेऊया. म्हणजेच तुमचा एखादा जो अंक आहे, उदाहरणार्थ समजा पहिला उदाहरण आहे 34268. तर हे किती झाले, याच्यामध्ये आता आपण आताच काय अभ्यास केला की 3 नंतर कॉमा द्यावा लागतो, चाहे भारतीय पद्धती असो किंवा आंतरराष्ट्रीय पद्धती असो. तर 3 नंतर कॉमा देतो, 1 2 3, 1 2 3 नंतर कॉमा. हे काय झालंय, 34,268, 34,268. आता मोठी संख्या घेऊया, हीच संख्या इथं लिहूया, तिसऱ्या नंबरची. कोणती, 568297. याला इंटरनॅशनल पद्धतीने जर वाचायचं राहिलं असतं तर कसा वाचलो असतो आपण, यामध्ये बघा 1 2 3, 3 नंतर कॉमा, नंतर 2 नंतर कॉमा नाही, 3 नंतर कॉमा येतो. म्हणून काय म्हणावं लागेल मग याला म्हणावं लागेल 568,000, 568,000, 568,297 असं म्हणावं लागेल. म्हणजे आतापर्यंत आपण फक्त भारतीय पद्धतीनुसार 2च अंकांचे 1000 बघितले, आता 3 अंकांचे 1000 बघायचे. आता हा समजा प्रश्न असेल, थर्ड प्रश्न, मी तो उदाहरण लिहितो, 2359280. ओके, आता यामध्ये काय करावं लागेल, 3 नंतर कॉमा आणि पुढल्या 3 नंतर कॉमा. म्हणजे इथं काय, इंटरनॅशनल पद्धतीमध्ये काय होईल, हे झाले एकक दशक शतकचा पाठ, हा झाला 3 हजारचा पाठ आणि हा झाला मिलियनचा. 2 मिलियन
2,359,280 म्हणजे याला इंग्लिश मध्ये म्हणू 2,359,280. अशा पद्धतीने आपल्याला भारतीय पद्धती आणि आंतरराष्ट्रीय संख्या वाचन पद्धती शिकायची आहे. ठीक आहे, मला आशा आहे की तुम्हाला सर्वांना समजलं असेल. पुढच्या पाठामध्ये आपण संख्या काय असते आणि संख्याचे कोणकोणते प्रकार आहेत ते बघूया. धन्यवाद.